नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेचे निवडणुकीची रणधुमाळी सुद्धा आता चालू झालेली आहे आणि ह्या संदर्भातच आज स्मार्ट इचलकरंजीच्या ऑफिसमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुनील महाजन सर. तर आमच्या या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. नमस्कार सर. तर सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे की सुनील महाजन हे नेमके कोण आहेत आणि त्यांचा राजकीय वारसा आणि त्यांची सुरुवात कुठून झालेली आहे? सुनील महाजन म्हणजे मी एक व्यापारी ह्याच्यात जन्माला आलेलो आहे. सुरुवात आम्ही सामाजिक कामापासून केलेलो. 2001 ते 2024पर्यंत सामाजिक काम करत असताना काही अडचणी समाजात काम करताना येतात. त्यासाठी मी 2006ला पहिल्यांदा राजकारणात येऊन आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून गोरगरिबांची कामे होतील या उद्देशाने मी राजकारणात प्रवेश केलो आणि पहिल्यांदाच मी निवडून आल्यानंतर मी उपनगराध्यक्ष झालो. आणि माझा वारसा वगैरे असं काही नाही. आमचे वडील व्यापारी होते आणि आमच्या फॅमिलीमध्ये मी पहिल्यांदाच राजकारणात आलेलो आहे आणि पहिल्यांदाच नगरसेवक मी झालेलो. तुम्ही उपनगराध्यक्ष असताना तुमच्या माध्यमातून काय काय कामं झाली? उपनगराध्यक्ष असताना मी सगळ्यात पहिला आपल्या गावाचं स्वच्छता कसं होईल ह्या प्रश्नाकडे सगळ्यात जास्त मी लक्ष दिलेलो. दुसरं, इचलकरंजी जे नगरपालिकेमध्ये जे भ्रष्टाचार चालते हे सगळं बंद करून स्वच्छता कारभार एकदम स्वच्छपणे कारभार चालावं हेच माझा प्रश्न सगळ्यात पहिला होतं. अनेक नगरपालिकेत जे घोटाळे झालेले ते मी उघडकीस आणलेलो. डिझेल घोटाळा असू दे, IGMचा असू दे, रस्त्याचं काम असू दे. माझ्या काळात 3 वर्षाचं काळ माझ्याकडं होतं उपनगराध्यक्षचं. त्या काळात मी अनेक कामे केलेली आहे. घर टू घर जाऊन आपल्या उपनगराध्यक्ष आपल्या दारी ही मोहीम राबवून प्रत्येकाचं काम समजून घ्यायचं आणि 8 दिवसात काम तत्परतेनं व्हावं ह्या उद्देशानं मी ती मोहीम राबवलेलो. आणि 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मी अनेक कामं केलेलं आहे आणि सगळ्या गोरगरिबांची जास्त काळजी असलेला एकमेव कार्यकर्ता म्हणजे मी आहे. जसं की तुम्ही सांगितलं की अनेक गोरगरिबांच्यासाठी तुम्ही कामं केलेली आहेत, त्या दृष्टिकोनातूनच लक्षात येतं की तुम्हाला सामाजिक कार्य करण्याची बरीच ओढ आहे. तर त्याच्याशीच निगडीत पुढचा प्रश्न आहे की तुमच्या बऱ्याच सामाजिक संस्था आहेत, तर त्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काय काय उपक्रम राबवण्यात येतात? 2001 पासून मी सामाजिक काम करत आहे. त्यावेळेला आमची जेमतेम परिस्थिती असतानासुद्धा गोरगरिबांना त्रास झालेलं मला बघवत नव्हतं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे 2004 साली जे महापूर आलेलं त्या महापुरात सतत 2 महिने मी काम करून त्यानंतर उपनगराध्यक्ष झालो. आणि 2019ला इचलकरंजीमध्ये सगळ्यात मोठं महापूर आलेलं 3,500 कुटुंबांना प्रत्येकी 20 किलो धान्य आणि प्रत्येक घरी ब्लँकेट, औषधं असं टोटल मी सामाजिक काम केलेलं आहे. आणि दुसरं, आपल्याला दरवर्षी माझ्या वाढदिवसाला असू दे किंवा दिपावळी सणानिमित्त 2,000 महिलांना दिपावळी फराळाचे साहित्य किट वाटते. दिव्यांगांच्यासाठी दर महिन्याला आमचं 400 कुटुंबांना 10-10 किलो धान्य हे गेली 2009पासून आत्तापर्यंत चालू आहे. आणि मागच्या वर्षीच आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त मी एक शववाहिका घेतलं आहे. ती पण सर्वसामान्य जनतेला मोफत देतो मी शववाहिका. असे अनेक उपक्रम श्री साईप्रसाद ग्रुपच्या नावाखाली चालू आहेत. तुम्ही सुरुवातीला काँग्रेस या पक्षामध्ये होता, कालांतराने तुम्ही भाजप या पक्षामध्ये पक्षांतर केलं, तर भाजपमध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं? काँग्रेसमध्ये मी काम केलेलं आहे 5 वर्ष. त्याच्यानंतर जेव्हा 2014ला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यांच्या प्रेरणेनं मी म्हटलं आता भारताचं जर आपल्याला रक्षण करणारा कोण असेल हिंदुत्ववादी मुद्द्यानं, म्हणून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलो. आणि इचलकरंजीचे आमदार सुरेशराव हाळुंकर साहेब यांच्या कामाची पद्धत चांगली असल्यामुळं त्यांच्या प्रेरणेनं मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलो.
तुमचे बरेच सामाजिक कार्य आहेत. सुनील महाजन हे नाव बरेच चर्चेमधलं नाव आहे. त्याचबरोबर तुम्ही माजी उपनगराध्यक्ष सुद्धा राहिले आहात. पण तरी सुद्धा भाजपकडून तिकीट घेण्यासाठी तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागले. याबद्दल तुमचं काय मत आहे? जेव्हा भारतीय जनता पक्ष हा एकदम म्हणजे लहान स्वरूपाचा पक्ष होता, त्यावेळेला भारतीय जनता पक्षात उमेदवार मिळत नव्हते. तेव्हा आपल्याला तुम्ही उमेदवारी अर्ज भरा आणि आमच्या प्रभागात निवडून या असं ती मागं लागत होते. आता नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यावर ही सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात मोठी ही पार्टी झालेली आहे. त्यामुळं अनेक लोकांचं सगळ्या पक्षातनं सोडून भाजपमध्येच ही गर्दी झालेली आहे. आणि इचलकरंजीत कसं प्रकाश आवाडे आणि हळवणकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये दोन नेते असल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते सगळी एका पक्षात जास्त संख्या झाल्या प्रवेशाची. त्यामुळं थोडंसं ह्याला तिकिटासाठी थोडी वाट बघावी लागली. आता जसं तुम्ही सांगितलं भाजपमध्ये म्हणजे बरीच गर्दी झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या आता निवडणुकी लागल्यामुळे बऱ्याच लोकांना अपेक्षा होत्या की आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे. पण जे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत किंवा निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी न देता कुठंतरी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जातोय. तर जे जुने कार्यकर्ते आहेत ते नाराज झालेत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, त्या तुमच्या प्रश्नाशी मी पण सहमत आहे. आता कसं झालं, जे जुने भाजपमध्ये कार्यकर्ते आहेत त्यांनीच इचलकरंजीत भारतीय जनता पक्ष हा वाढवलेला आहे. आता काय झाले, नवीन मगाशी बोलल्याप्रमाणे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते असंख्य असल्यामुळं अनेक जण जे इच्छुक आहेत ते सुद्धा भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले आहेत. आणि त्यासाठी आता इचलकरंजी नगरपालिकेमध्ये 65 जागा आहेत आणि 450 अर्ज मागणीचे आलेले आहेत. त्यामुळं नेत्यांनासुद्धा प्रश्न पडलेला आहे की आपण कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला नाही. आणि ह्यातनंच, या अवस्थेतनंच जे जुने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना डावलण्यात आलेलं आहे. तुमचं एकंदरीत सामाजिक कार्य पाहता किंवा लोकांच्या मध्ये असलेला तुमचा जनसंपर्क पाहता दबक्या आवाजामध्ये अशी चर्चा होत आहे की बाबा पहिले महापौर, इचलकरंजीचे पहिले महापौर हे सुनीलजी महाजन होतील. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे चर्चा चालू आहे इचलकरंजीत. कारण उपनगराध्यक्ष मी असताना जी कामाची पद्धत होती, प्रशासनावर वचक होतं माझं. आयजेमध्ये पूर्ण जेव्हा डॉक्टर लोक वेळेत देत नव्हते त्यावेळी मी अचानक धाडी तिथं जात होतो. धाडी मारून त्या डॉक्टरांचं किती वाजता येतात, काय नाही, पेशंटांना औषध मिळते काय, अनेक कामं मी केलेली आहेत 3 वर्षात. त्यामुळं जनतेला सगळ्यांना माहिती आहे की सुनील महाजन जर आला तिथं प्रशासन एकदम शिस्तपणे काम करणार, भ्रष्टाचार बंद होणार. आणि जी आता नगरपालिकेची, महानगरपालिकेची जी कामं चालू आहेत हे एकदम निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत. मी जेव्हा होतो त्यावेळेस स्वतः मी रस्ते करताना वगैरे सगळं तपासणी जात होतो मी तिथं. कारण मला 1 रुपये खायचं नाही, मला भीतीच नव्हती कोणाची. त्यामुळं काम चांगलं व्हावं. आणि माझं म्हणणं काय, इचलकरंजीत हा पैसा कुणाचा असतो आहे, ह्या सर्वसामान्य नागरिकांचा घर फाळ्याच्या रूपानं पैसे जमा करतो आहे. त्यातनं जर आपण टक्केवारी 30-40% जर आपण खात गेलो तर जी कामं आहेत ती एकदम निकृष्ट दर्जाचीच काम होणार. त्या हिशोबानं सगळ्यांच्या मनात काय की ह्यो आला की चांगल्या पद्धतीनं काम होणार आणि आमची सर्व कामे होणार या हिशोबानं. आणि प्लस माझं सामाजिक काम चांगलं आहे. नाहीतर नगरपालिकेत अनेक लोक गेलेत सामाजिक कामात. मला वाटत नाही की ह्या जिल्ह्यात माझ्यासारखं कोण करत असेल. कारण आम्ही स्वतःचं पैशानं मी करतो आहे. लोक काय करतात, अनेक संस्था पैसे दुसऱ्यांचे वाटायचं आपण आणि पेपरबाजी आपण करायचं. तसं आमचं साईप्रसाद ग्रुपमध्ये टोटल संस्थापक मी स्वतः आहे आणि आमचं स्वतःचे पैसे खर्च करतो आहे. म्हणून लोकांना वाटते की हा महापौर जर झाला तर आपल्याला इचलकरंजीचा विकास होईल. अगर समजा तुम्ही महापौर म्हणून निवडून आलाच तर तुमचं इचलकरंजीसाठी काय विजन असणार आहे? नाही, महत्त्वाचं म्हणजे आता माझं काय महापौर व्हायचं काय चान्स नाही आहे. कारण माझ्या मिसेसला तिकीट मिळालेलं आहे आणि आरक्षण जर जनरल पडलं तर मी जरी नसलो तरी मी माझ्या मिसेसला 100% महापौर करणार, ही मला खात्री आहे. आणि इचलकरंजीचा महापौर झाल्यानंतर सगळ्यात पहिला मी पाण्याच्या प्रश्नाबद्दल काही बोलणार नाही.
कारण अनेक जण आमदार खासदार 20 वर्षापासनं ह्याच प्रश्नावर बोलून निवडून आलेले आहेत. निवडून आल्यानंतर इचलकरंजीला कोणी फिरकत नाहीत. मग हे खोटा आरोप काय, मला म्हणजे खोटं काय तर आश्वासन द्यायचं हे मला पटत नाही. जे काय असेल ते मी क्लिअर कट बोलणारा माणूस आहे. इचलकरंजीत आरोग्याची सेवा जी आहे, रस्त्यावरचे कचरे असू दे, स्वच्छता असू दे, हे एकदम काहीही बरोबर पद्धतीने नाही आहे. रस्तेसुद्धा नाही, लाईट नाही. महत्त्वाचं म्हणजे ह्या 3 गोष्टीवर मी भर देणार. इचलकरंजीचा महापौर जर व्हायची संधी मिळाली माझ्या मिसेसला, तर मी सर्वसामान्यांच्या नागरिकांसाठी जास्तीत जास्त त्यांचे प्रश्न निवारण व्हावं हे प्रयत्न करणार. तर आता जशा तुम्ही सांगितला की तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही आहे, तुमच्या ज्या मिसेस आहेत विजयालक्ष्मी महाजन यांना उमेदवारी मिळालेली आहे, पण एक सुनील महाजन हा चेहरा सगळ्यांच्या म्हणजे ओळखीचा आहे. त्या कम्पॅरेटिव्ह तुमच्या ज्या मिसेस आहेत तितक्या म्हणजे त्यांचा जनसंपर्क नसेल, तर ही निवडणूक तुमच्यासाठी टफ जाईल का? नाही, मी आता सामाजिक काम करताना किंवा मी 2006ला जेव्हा निवडणूक लढलो त्यावेळेला सगळ्यात प्रचारात म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माझी मिसेसच केलेली आहे. तर घर टू घर सगळ्यांना माहिती आहे. सुनील महाजननंतर खरं ती स्वतः सगळ्या गोरगरिबांनासुद्धा कुठलंही मी सामाजिक काम करताना ती माझ्या जवळच असते आणि आम्ही दोघं मिळूनच काम करत असते. त्यामुळं आम्हाला काय अवघड नाही आहे. जरी माझ्या मिसेसला विजयाला जरी बघितले तर सगळ्या गावात माहिती आहे की ही सुनील महाजनची मिसेस आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीत मला काही अडचण वाटत नाही. आणि निवडणुकीत उभारण्यापेक्षा मला निवडणुकीत उभारताना समोर कॅन्डिडेट किती स्ट्रॉंग असेल तरच मला निवडणूक लढवताना जास्त आनंद वाटतो. जेव्हा मी 2006ला माजी आमदार अशोक जांभळेंना पाडून मी निवडून आलो, यावेळेलासुद्धा मी सांगालो सगळ्यांना की जास्तीत जास्त कोण स्ट्रॉंग असेल ते माझ्या मिसेसच्या समोर द्या. म्हणजे निवडून आलो त्या हिशोबानेच मी काम करायची मला ताकद मिळते ना. समोरच्या याला मी पराजित करून आलो अशा उद्देशानंच मी समोरच्या माणसांना बोलत आहे. कारण मला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की मी एवढं सामाजिक काम करतो आहे, भ्रष्टाचार करत नाही, 1 रुपये खालो नाही, आज पण कुठल्याही भानगडीत नाही. माझ्यावर विरोधकांना माझ्यावर आरोप करायला कुठलाही कलंक माझ्यावर नाही आहे. त्यामुळं आम्ही एकदम छातीठोकपणे सांगतो आहे, कोणीही लढू दे, मी त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे माझ्या मिसेसला कुठल्याही पद्धतीने प्रॉब्लेम होणार नाही. आत्ता जशा पद्धतीनं तुम्ही सांगितला की तुमच्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये किंवा तुमच्या सामाजिक कार्यामध्ये नेहमीच तुमच्या मिसेसचा योगदान तुम्हाला लाभलेलं आहे. त्याच पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये चर्चा होती की सुनील महाजनपेक्षा त्यांच्या ज्या वाईफ आहेत त्या 1 पाऊल पुढं आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? 1 पाऊल पुढे हे सगळ्या गावालाच माहीत आहे. महत्त्वाचं म्हणजे 1 पाऊल पुढं लोक वेगळा अर्थ लावतात. खरं मला जे आज मी इथंपर्यंत पोचलो आहे हे त्यात माझ्या पत्नीचाच सहभाग आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी इथपर्यंत आलेलो आहे. 2001ला मी स्वतः सायकलवर फिरत होतो. नंतर मग ह्या परिस्थितीला आज आल्यावर लोकांना वाटते की सुनील महाजन एवढ्या झपाट्यानं वाढला का. अनेक लोकांना मानसिक त्रास झाले, अनेक लोकांना शुगर झाले. हे विचार करून फक्त ह्याच्या मागं माझं परिश्रम आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे, साईबाबांचा आशीर्वाद आहे आणि मला माझ्या पत्नीची साथ आहे आणि लहान भाऊ आहे त्याची पण साथ. या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी इथपर्यंत पोचलो आहे. हे सुद्धा लोकांना पोटात दुखते. मी सगळ्यांना आवाहन केलं भरपूर वेळा आमच्या कार्यक्रमात की तुम्हीसुद्धा माझ्या मागं न लागता मी कसं परिश्रम करतो आहे आणि कसं पैसे मिळवलो आहे, इथंपर्यंत कसं आलो आहे, हे पण तुम्ही पण करा. ज्याचं मन स्वच्छ आहे की नाही त्याला देव भरभरून देतो आहे. मनात एक बाहेर एक माझं नसते. जेवढं पैसे मिळवलो त्यातलं 20% तुम्ही गोरगरिबांना वाटा. ते डबल 20% वाटलो तर 200% देणारा हा देवच आहे साईबाबा. या एकच मी विश्वास ठेवून आणि आज इथपर्यंत पोचलेला आहे आणि ह्याच्या मागं 100% माझ्या पत्नीचा हात आहे. त्यामुळे मी ह्याला काय ठरलो, 1 पाऊल आपण मागं घेऊ. माझं तर आत्तापर्यंत उपनगराध्यक्ष झालो, वाढदिवस झालो, सगळं झालेलं आहे. एकदा माझ्या पत्नीलासुद्धा नगरसेवक करून त्याला महापौर कसं करता येईल ही जबाबदारी माझी आहे. गेल्या आता महिन्यातच मी
आमचे वडील वारलेत. गेल्या महिन्यातच मी आईचं सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आमच्या स्वतःच्या सीताराम वाटिकेला केलेलो. 2000 लोकं आलेली. आईला पण एवढा आनंद झालं. अशा पद्धतीनं मी सामाजिक काम करूनच जे गावात नाव मिळवलं आहे, ते नाव जसं मिळवलं आहे त्या हिशोबानं माझ्या पत्नीचं साथ आणि देवाच्या आशीर्वादानं मला सगळं देवानं भरपूर दिलेलं आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. तर नेहमीच तुमच्या ज्या वाईफ आहेत त्या तुमच्या यशासाठी तुमच्यासाठी नेहमी तत्पर राहिलेत, कायम राहिलेत, म्हणून आज तुम्ही इथंपर्यंत यशस्वी झालेला आहेत. जशा पद्धतीनं तुमच्या या संघर्षमय संपूर्ण जीवनामध्ये तुमच्या पत्नीचा हात होता, त्याच पद्धतीने तुमचं वडिलांचं देखील तुमच्या या संघर्षमय प्रवासामध्ये काय योगदान होतं किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता आईवडिलांनी मला जन्म दिले त्यावेळेला परिस्थिती नव्हती. आज जे आहे मी इथं आहे. कशामुळे आहे मी? मला कुठलीही वाईट सवय लागलेली नाही. हे कुणामुळे झाले? हे वडिलांच्या सगळ्या मार्गदर्शनामुळं आणि ते जे जे मला शिकवलेले की आपण कुठल्याही वाईट सवयीला जायचं नाही, गोरगरिबांची सेवा करायची. म्हणजे 100% वडिलांनी सुद्धा मला मार्ग दाखवला. मला चांगल्या मार्गाने जायचं, 2 नंबरचं काम कुठलं करायचं नाही, प्रामाणिकपणे पैसे मिळवायचे. जर हे वडिलांनी मला मार्गदर्शन केले नसते तर आज मी इथं नसलो असतो. आणि वडिलांच्या सुरुवातीला वडिलांनी जी सीख दिली मला, त्यांचं तर योगदान आहेच. नंतर मग 1990ला लग्न झाल्यानंतर मग त्यात माझी पत्नी पण सहभाग झाली. ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि सगळ्यांची साथ चांगली असल्यामुळं मी आज जे आहे इथं तुमच्यासमोर, सुनील महाजन कसा आहे, ती त्यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळं आहे. हळवणकर गटातले जे कार्यकर्ते आहेत, तळागाळातले कार्यकर्ते, त्यांच्याकडून देखील तिकिटाची मागणी करण्यात आली होती, पण त्यांना नाकारण्यात आलं आहे अशी चर्चा सुरू आहे. आणि त्याचबरोबरच मग असं वाटतंय की बाबा आवाडेंनी कुठंतरी भाजप या पक्षाला हायजॅक केले की काय? त्यावर तुम्ही काय सांगा? नाही, हायजॅकचं विषय असं काय नाही. भारतीय जनता पक्ष हा काय हायजॅक कोण करू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आता हळवणकर साहेबांच्याकडं जेव्हा आमदार होते आणि आत्ता नाही आहे आमदारकी, त्यामुळं असं लोकांना वाटते की आवाडेने हायजॅक केले. आता हे वरिष्ठ नेत्यांनी ठरवायला पाहिजे की जेव्हा इचलकरंजीमध्ये 5 कार्यकर्ते असतील भारतीय जनता पक्षाचे, 1 नगरसेवक पण नव्हता, तेव्हापासून हे हळवणकर साहेब भारतीय जनता पार्टी हा वाढवण्याचा पूर्णपणे ताकदीनं हळवणकर साहेबांनी प्रयत्न केलेला आहे. आता वरचे नेते ठरवायला पाहिजे की आपण हळवणकर साहेबांना योग्य न्याय द्यायला पाहिजे. मध्ये चंद्रकांत दादा पण आलेले इचलकरंजीला, त्यांनी पण म्हटले की हळवणकर साहेबांना योग्य न्याय देणार. आता आम्ही हे 2 वर्ष झालं ऐकायला लागलो, अजूनपर्यंत तर काय न्याय मिळालेला नाही आहे. कारण आम्ही हळवणकर साहेबांच्यावर प्रेम करतो आहे. आमची इच्छा असते की आमचा नेता मोठा झाला की आम्ही पण मोठं होणार. आणि आता जे तुम्ही म्हटला की हळवणकर गटाचे कार्यकर्त्यांना डावलण्यात येत आहे काय, असं काय मला वाटत नाही. हळवणकर साहेबांचे कार्यकर्त्यांना पण डावलण्यात आलेलं आहे. आवाडेंचे पण कार्यकर्ते अनेक लोक नाराज झालेले आहेत. त्यामुळे 65 जागा असल्यामुळं, मागणी अर्ज जास्त असल्यामुळं काही कार्यकर्ते नाराज होणारच. आता मला मिळाले नाही, माझ्या मिसेसला मिळाले, मी काय नाराज होऊन चालणार नाही. कारण आपल्याला भारतीय जनता पक्ष वाढवायचा आहे आणि आज नाही तर पुढच्या वेळेला संधी मिळेल या आशेनंच कार्यकर्ते एकजुटीनं काम करायला पाहिजे. आणि मी सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून सांगणार आहे, आत्ता नाही तर पुढच्या टर्मला तुम्हाला तिकीट देण्यात येईल असं सांगण्याचा मी त्यांना आणि शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही आज आमच्याशी संवाद साधलेले आहेत. बऱ्याच गोष्टी प्रत्येकानं असं वाटतं की एखादा व्यक्ती एखाद्या यशापर्यंत पोचला तर त्याला एक सोप्या पद्धतीनं ते यश मिळालं असेल, पण त्या यशामागचं जे संघर्ष आहे ते आपण स्वतः अनुभवलेलं असतं आणि ते सांगितल्याशिवाय पण लोकांना कळत नाही. तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी स्मार्ट इचलकरंजीतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.